प्रश्न बघितले तर असंख्य प्रश्न आपल्या समोर उभे आहेत, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा शिक्षणाचा प्रश्न आहे आणि शिक्षणाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने ठोस भूमिका घेतलेली आहे। KG to PG शिक्षण पूर्णपणे मोफत या महाराष्ट्रामध्ये दिल्या जाईल ही भूमिका वंचितने ठामपणे घेतलेली आहे। वंचित बहुजन आघाडीसाठी टाळा वाजवा जोरदार। मंडळी, ओ दादा, ओ माऊली, अवले मोठा प्रॉब्लेम झालेला है। काय आमचे काही सामान्य नागरिक आहेत ना गावाकडचे, हमारे कुछ आम दादा चाचा भाई बहन कंफ्यूज है। वो बोलते भैया ये भी अंबेडकर जी का नाम लेता है, वो भी अंबेडकर जी का नाम लेता है, सभी नीला नीला झंडा फैलाता है, लेकिन असल में बाबा साहब का काम आगे बढ़ाने वाला कौन है? कौन है? देखो भैया, ये इनके पास सब मीडिया उन्होंने खरीद लिया है, सब टीवी खरीद लिया है, चैनल खरीद लिया है, सोशल मीडिया पे भी भाड़े के टट्टू रखे हैं, तो आवाज आपको ही लगानी पड़ी। तो बोलिए, बाबा साहब का सच्चा विचारों का कार्यकर्ता, बाबा साहब का संविधान अमल करने के लिए लड़ने वाला कार्यकर्ता कौन है? वाह वाह म्हणून हाँ, लेकिन जो लोग हैं अनयांच्या भूकात दाढीत, हाँ ये शार्प पे बात चल रही है। हाँ, अनयांच्या भूकात दाढीत हाय फाय भाषणात, ये बहुत बाबा साहब का नाम लेकर भाषण देते हैं, लेकिन यांच्या भूकात दाढीत हाय फाय भाषणात आर्या या नेत्यांनी भीम गाडीला, आर्या या नेत्यांनी भीम नाडीला, अहो पण भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, मानव मुक्तीसाठी लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला। यांच्या भूकात दाढीत फाय भाषणात, यांच्या भूकात दाढीत फाय फाय भाषणात, या भमत्यांनी भीम गाडीला, या बाबांनी भीम गाडीला। काय झालंय इकडं आमचं आंबेडकर भवन तोडलं तेव्हा कोण आले होते मैदानात? कोण आलं होतं? अहो जनता भुलली र, जनता झुलली र, आता कळना कोण हाय खरं। आम्हाला सगळं कळतंय, पण काही येडे ज्ञान गेलेले आहेत, त्यांच्या मागच म्हणा आम्हाला संविधान वाचवायचंय। मग 75 साल में संविधान बचाने के लिए कांग्रेस वालों ने क्या किया था? क्या किया था? RSS ने तो बहुत मेहनत की हिंदू राष्ट्र बढ़ाने के लिए, और वो उनका फल चाक रहे हैं, लेकिन संविधान बचाने वालों ने क्या किया था? अरे भैया, हम तो पहले से ये संविधान को अमल लाने की लाइन लेके खड़े हैं, म्हणून भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला। क्या बात है? हो ऐका मंडळी, नाही नाही नुसतंच आचार नेते पदाला लाचार, नाही नुसतंच आचार नेते पदाला लाचार, की करण्याचा मारा जनता झाली हो बेजार, इथं माझला अंधार, नेता संसदेत घोर, इथं माझला अंधार, नेता संसदेत घोर, अशा संसदी बाजारी भीम ऐकला न गेला, अशा संसदी बाजारी भीम ऐकला न गेला, मंत्रिपद तोला थारी, भीम मांजर न झाला, मंत्रिपद तोला थारी, भीम मांजर न झाला। बाबासाहेबांनी तेव्हापासून आपल्याला सांगितलंय स्वाभिमानी राजकारण करा। अरे मंत्रिपदासाठी एका मतासाठी आता तर त्यांना काहीच नाही मिळालं। दाढीवाला नेता आहे ना फिरायचा पॅन्थर बनून, काहीतरी मिळालं का त्याला? है ना, काय मिळाला? गाजर द्यायची त्यांना लय सवय, आणि हे पण गाजर घेऊन गाजर खात बसलेत आपले, है ना? हे असं झाले। त्यामुळे स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण आपल्याला ओळखायचं असेल
तर प्रकाश आंबेडकर हेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम आपल्याला केलेलं आहे. आमचे कवी नांदेड साहेब म्हणतात, सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला, पण आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. तर ते आपल्याला आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. हा बाप, मी काय म्हणतो, जरा वेगळा विषय केला बरं का. जर नामदेव आता त्यांचा तर लय पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा, त्यांनी तर लय मॅटर केला, पण हा आमचा बाप या सत्ताधाऱ्यांचा अंधार वाहून वाहून पोक्या झाला, पण त्याच्या पाठीवरचा बोजा आता उतरवला, आपल्याला खाली ठेवलाच पाहिजे. म्हणून बाप्पा हो, भीम समतेसाठी मंत्रीपद लाथाडलं बाबासाहेबांनी. नेहरू सोबत कॉम्प्रोमाइज नाही केलं. ए नेहरू, आपकी साथ जो है वो जे आम्हाला मत पटताय ते चालेल, पण बाकीचे पटत नाही तर नाही पटत, असं स्वाभिमानी राजकारण बाबासाहेबांनी आपल्याला केलेलं आहे. आणि त्यांचेच हे वैचारिक वारसदार, रक्ताचे वारसदार पुढे घेऊन जात आहेत. म्हणून सांगा, भीमच हे असा जन प्रेमी नेता घडीला, हे असा जन प्रेमी नेता घडीला. बाबासाहेब सत्तेसाठी, समतेवादी सत्तेसाठी लढलेले आहेत. म्हणून हात वरती करून भीम समतेसाठी हात. आम्हाला सत्ता पाहिजे, पण सत्ता आम्हाला समतेसाठी पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं राजकीय समता मिळाली, पण सामाजिक समतेचं काय, आर्थिक समतेचं काय, ते स्वप्न आमचा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीचा आहे. जोरात टाळ्या वाजवून या वंचित बहुजन आघाडीला आणि आपल्या संतोष भाऊला आणि अबुल हसन आमच्या भाईंना जोरदार मताने आपल्याला त्यांना विजयी करायचं. याद रखो, क्या चिन्ह का आपलं याद रखो, गैस. अरे वो लोगों का बहुत प्रॉब्लम हो गया, वो लोग कब मशाल ले रहे, कब बांध ले रहे, सब बहुत गिचड़ी है उधर. अपना क्लियर कट पॉलिटिक्स है. याद रखो, गैस सिलेंडर याद रखो, याद रखो, याद रखो, आएगा भाई, आएगा भाई, गैस सिलेंडर याद रखो, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर. क्यों जीतेगा? क्योंकि साथ में है प्रकाश आंबेडकर, साथ में है प्रकाश आंबेडकर. भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, मानव मुक्तीसाठी भीम लढला. भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला. वाह. हेलो दोस्तों, हो सके दोघं हो सके. सभा शुरू करना है इलेक्ट्रिक. दादा दोस्तों, एक शेव 2 मिनिटांमध्ये. हॅलो, थोड्याच वेळात बाळासाहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मी व्यवस्थापकांना सर्व वंचितांना विनंती करतो की आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं.